नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे अद्या। मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल, मेकअपचे हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आज मी तुम्हाला चेहऱ्यावरील कालवटपणा घालवण्यासाठी, चेहरा उजळ आणि चमकदार दिसण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे। फ्रेंड्स, ही एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि मला कमेंट आलेली की चेहऱ्यावरील कालवटपणा किंवा गळ्याला, मानेवर आलेला कालवटपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांग। तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत। उन्हाळा म्हटलं तर आपण घरातच नाही बसत, कोणत्या काम असतं आपल्याला घराच्या बाहेर हे पडावंच लागतं, उन्हात हे जावंच लागतं। आणि उन्हाळा म्हटलं तर सुट्ट्यांचे दिवस आले, सुट्ट्यांमध्येच आपण बाहेर फिरायला जातो, जसं की वॉटर पार्कला जाणं झालं, बीचवर जाणं झालं। त्यामुळे उन्हाने आपला चेहरा हा कालवटला जातो, आपला गला, आपली जी मान आहे ती काली पडली जाते, आपला चेहरा डल दिसतो, चेहरा अजिबात उजळ दिसत नाही, आपल्याला सन टॅन होतो। तर फ्रेंड्स, उन्हाने झालेला कालवटपणा घालवण्यासाठी, चेहरा उजळ आणि चमकदार दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील कालवटपणा घालून आपला जो स्किन कलर आहे तो लाईट करण्यासाठी आज मी तुम्हाला खूप उपयुक्त असा घरगुती उपाय सांगणार आहे। तो खूप सोपा असणार आहे आणि घरच्याच गोष्टी वापरून मी करणार आहे, त्यामुळे याचा इफेक्ट पण तुम्हाला छान मिळणार आहे। तर फ्रेंड्स, मी जो घरगुती उपाय आहे तो जर तुम्ही केलात तर तुमच्या चेहऱ्यावरील कालवटपणा निघून जाईल, तुमचा चेहरा उजळ आणि चमकदार दिसेल। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा, कारण आपले जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणतो, ठीक आहे। तर तुमचं नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूया। फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्ही माझा चेहरा बघू शकता, चेहऱ्यावर अजिबातच ग्लो नाही आहे। इव्हन माझा चेहरा जो आहे थोडा पिगमेंटेड आणि थोडा कालवटलेला पण दिसतो। आता आपल्याला सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन काढून टाकायची आहे। त्यासाठी आपल्याला फर्स्ट स्टेप करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला एका बाउलमध्ये साखर घ्यायची आहे। साखर जी आहे मी थोडीशी बारीक करून घेतली आहे, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे। हा टोमॅटो आपल्याला साखरेमध्ये असा डीप करायचा आहे आणि या टोमॅटोच्या हेल्पने आपला जो चेहरा आहे आपल्याला एक्सफोलिएट करायचा आहे। फ्रेंड्स, साखर जी आहे ती आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन काढायला मदत करेल। त्यासोबत मी टोमॅटो घेतला आहे। टोमॅटोमध्ये विटॅमिन सी असतो, त्यामुळे आपल्याला झालेला पिगमेंटेशन, आपल्याला झालेली टॅनिंग म्हणजेच कालवटपणा काढण्यासाठी टोमॅटो खूप मदत करतो। त्यासोबत जर फ्रेंड्स तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतील तर ते डार्क स्पॉट्स रिड्यूस करण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे। जर तुमचा गळा, तुमची मान काली पडली असेल, कालवटपणा आला असेल तर टोमॅटोने छान असं एक्सफोलिएट करा, तुम्हाला वन यूजमध्ये छान रिझल्ट मिळेल। आणि फ्रेंड, जेव्हा तुम्ही एक्सफोलिएट करता तुमचा चेहरा, तुमचा गळा, तेव्हा टोमॅटोला थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे, त्याचं ज्यूस बाहेर काढायचं आहे आणि मग आपल्याला छानशी स्किन एक्सफोलिएट करायची आहे। फ्रेंड्स, टोमॅटोच्या हेल्पने मी माझे ओठ पण एक्सफोलिएट करते, त्याने ओठांवरील पिगमेंटेशन निघून जाईल। आता मी माझा चेहरा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर एकाच यूजमध्ये छान असा ग्लो आलेला आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचा आहे, आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे। फ्रेंड्स, फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एक बटाटा म्हणजेच पोटॅटो घ्यायचा आहे। पोटॅटो मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे। आता किसनीने आपल्याला या पोटॅटोचं किस करून घ्यायचं आहे आणि यातून आपल्याला 3 ते 4 चमचे पोटॅटो ज्यूस काढून घ्यायचा आहे। आता आपण फेस पॅक बनवूया। त्यासाठी इथे मी 1 चमचा राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ, 1 चमचा आपल्याला बेसन घ्यायचं आहे, चिमूटभर हळद घ्यायची आहे, अर्धा लिंबू घेतला आहे तो पिळून घेते मी। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे बटाट्याचं ज्यूस टाकायचं आहे। छान सर्व इन्ग्रेडियंट आपण मिक्स करून घेतले आहेत। फ्रेंड्स, आपला हा फेस पॅक आता रेडी झालेला आहे। हा फेस पॅक आपल्याला पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला, मानेला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, या फेस पॅकमध्ये मी पोटॅटो ज्यूस टाकला आहे। बटाट्याचं जे रस असतं ते आपल्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन काढून टाकायला खूप मदत करतं। त्यासोबत यामध्ये मी हळद टाकली आहे। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, आपल्या ॲक्ने पिंपल प्रिव्हेंट करायला हेल्प करतं। त्यासोबत यामध्ये मी लेमन म्हणजेच लिंबू टाकला आहे। लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली टॅनिंग, पिगमेंटेशन, कालवटपणा स्पेशली घालवण्यासाठी खूप मदत मिळते। त्यासोबत फ्रेंड्स, यामध्ये मी राईस फ्लॉवर टाकला आहे। राईस फ्लॉवरमुळे आपला चेहरा उजळ आणि चमकदार होतो, आपल्या चेहऱ्यावर कालवटपणा
काळवटपणा निघून जातो. त्यानंतर इथे मी बेसन टाकलेलं आहे. बेसनमध्ये आपला चेहरा जो आहे तो डीपली क्लीन होतो, कारण बेसनमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. चेहरा 10 ते 15 मिनटं ड्राय झाल्यानंतर आता मी जो चेहरा आहे तो धुणार आहे, पण त्याला आधी मी मसाज करणार आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आपल्याला 5 मिनिट चेहऱ्याची छानशी मसाज करायची आहे. जिथे जिथे आपला जास्त काळवटपणा आहे तिथे व्यवस्थित मसाज करा. त्याने आपली जी स्किन आहे डीपली क्लीन होईल. आता तुम्ही बघू शकता मी माझा चेहरा वॉश केलेला आहे आणि चेहऱ्यावर छान असा ग्लो देखील आलेला आहे. चेहरा व्यवस्थित मी ड्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती छान असा ग्लो आलेला आहे. एका यूजमध्ये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. माझ्या चेहऱ्यावर जी पिगमेंटेशन होती, टॅनिंग होती आणि स्पेशली जो काळवटपणा होता तो छान असा रिमूव्ह झालेला आहे आणि माझा जो चेहरा आहे तो उजळ आणि चमकदार दिसतो. फ्रेंड्स, आता आपल्याला छान अशी आपली डेलीची रोजची वापरायची एक मॉइश्चरायझर अप्लाय करायची आहे. कारण जेव्हा आपण फेस पॅक लावतो, चेहरा एक्सफोलिएट करतो, तेव्हा आपला चेहरा ड्राय होतो, तर त्याला छान असं मॉइश्चराईज करा. फ्रेंड्स, आत्ता मी तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचं पण रिझल्ट दाखवते. बिफोरमध्ये बघू शकता चेहरा काळवटलेला आहे, ओठांच्या अवतीभोवती पिगमेंटेशन म्हणजे टॅनिंग आहे आणि त्याचसोबत तुम्ही आफ्टरचं रिझल्ट बघा. आफ्टरमध्ये माझा चेहरा किती ग्लो करतो. माझ्या चेहऱ्यावर जी टॅनिंग, पिगमेंटेशन, काळवटपणा होता तो एका यूजमध्येच निघून गेलेला आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला जो मी उपाय सांगितला आहे तो तुम्हाला दर 2 दिवसाआड करायचा आहे. असं तुम्हाला 3 ते 4 वेळा करायचं आहे. जेव्हा तुम्ही दर 2 दिवसानंतर 3 ते 4 वेळा करता तेव्हा तुमचा जो टॅनिंग आहे, तुमचा जो काळवटपणा आहे तो डीपली क्लीन होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो काळवटपणा आहे तो निघून जाईल आणि तुमचा चेहरा, तुमचा गळा किंवा तुमची मान ही उजळ आणि चमकदार होईल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना थँक्यू म्हणू. ठीक आहे, सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे प्रतिमा पिलनकर, स्नेहल शिंदे, डिंपल, रोहिणी राजशिर्के, अश्विनी गावडे, राणी, लीलावती जाधव, सोनाली सुतार, गौरी, वेदिका मानेरा, पौर्णिमा काकडे, नीता बोरसे, प्रियांका जमसूतकर, मिनल बनकर आणि धनश्री भालेराव. थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन स्पेशल तुम्हाला थँक्यू म्हणेल. ठीक आहे, तर फ्रेंड्स आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय, लॉट्स ऑफ अँड टेक केअर. बाय.